ज्ञानेश्वरी अध्याय 16 भाग 6. आसुरी मनुष्याचे वर्तन कसे घोर नरकात घेऊन जाते ते भगवंतांनी मागच्या भागात सांगितले. पण अजूनही त्या दुराचार्यांच्या दुर्वर्तनाची गाथा सांगून संपलेली नाही. तीच आता भगवंत पुढे सांगत आहेत. ते म्हणाले, पार्था, असे दुराचारी पुरुष जिवंतपणी कुणापुढेही कधीही वाकत नाहीत, नम्र होत नाहीत. आपल्या मनाला येईल तसेच वर्तन करत राहतात. धनसंपदेमुळे उन्मत्त झालेले असतात. एखाद्या वेळेस यज्ञयागही करतात, पण तो वेदाज्ञेप्रमाणे विधीपूर्वक करत नाही, विधिनिषेध पाळत नाहीत. उलट नुसते यजमान बनून लोकांच्याकडून आहेर ओट्या मात्र गोळा करतात. स्वतः पुढे दिवे ओवाळून घेतात. यज्ञ करण्यामागे त्यांचा कोणताही जगाच्या कल्याणाचा वगैरे हेतू नसतो. फक्त बडेजाव मिरवण्यासाठीच ते केलेले असते. आणि त्यामुळे त्यांचा अहंकार आणि अविचार अधिकच वाढतो. या पाठोपाठ दर्प आणि काम हेही धावतच तेथे येतात. रखरखीत उन्हाळ्यात तेला तुपाच्या साठ्याला आग लागावी आणि त्यात भर म्हणून मोठा वाराही यावा, त्याप्रमाणे अहंकार, अविचार, दर्प, काम, क्रोध सारे दुर्गुण एकत्र येतात. याच्या परिणामस्वरूप हे लोक जे काही अभिचार, तंत्र, मंत्र, जारण मारण यासाठी अनुष्ठान करतात ना, त्यासाठी आधी स्वतःच्या देहालाही कष्ट देतात. तदनंतर मग ज्याला दुःख देण्यासाठी त्यांचे हे अनुष्ठान चालते, त्या जीवाला सुद्धा भयंकर यातना ते मंत्रतंत्राद्वारे देतात. असे केल्याने त्या जीवमात्रांच्या ठिकाणी असलेल्या माझ्या चैतन्य स्वरूपाला अत्यंत दुःख होते. आणि कदाचित एखाद्याच्या पुण्याईने हे मंत्र त्याच्यावर सिद्ध झालेच नाहीत, तर त्या व्यक्तीला शिव्या शाप देऊन त्याचा छळवाद आरंभतात. सोडत नाहीत त्याला ते. अशा पापी आसुरी संपत्ती असलेल्या मनुष्याला मी कोणता दंड देतो, कसे शासन करतो ते आता ऐक. भगवंत म्हणतात, अशा जगाला पीडा देणाऱ्या आसुरी वृत्तीच्या मनुष्याला मी त्याची मनुष्य ही पदवीच आधी काढून घेतो आणि अशा योनीत त्यांना जन्माला घालतो की तिथे जणू दुःखरूपी उकिरडाच असतो. भूक लागली तर गवत तरी खावे, पण गवताचा ज्यांना खाण्यासाठी उपयोगच नाही, अशा वाघा विंचवाच्या जन्माला मी त्यांना टाकतो. तिथे मग शेवटी स्वतःचे शरीर खाऊन त्यांना जगावे लागते. आपण बघतो विंचू स्वतःचं शरीर खाऊन जगतो. तिथे मग शेवटी स्वतःचे शरीरच खाऊन त्यांना जगावे लागते आणि थोड्याच काळात मग मृत्यू येतो. त्यानंतरही पुन्हा ते अशाच अधमयोनीत जन्म घेतात किंवा मी त्यांना अशा अधमयोनीत टाकतो, कारण पापच त्यांनी इतकं केलेलं असतं. अथवा स्वतःच्याच विषाने दाह व्हावा अशा सर्पयोनीत जन्म घेतात. अशा योनीत मी त्यांना पाठवतो. अथवा अशा ठिकाणी त्यांना घालतो की जिथे निमिषार्धाचीही स्वस्थता किंवा विश्रांती मिळणार नाही. कल्पांतावेरी ते अशीच दुःखे भोगत राहतात. आणि ही तर केवळ एक झलक आहे पार्था. पुढे त्यांना यापेक्षा दारुण योनीत मी पाठवतो. वाघ सर्पाच्या जन्मात त्यांना देहाचा तरी आधार असतो, पण पुढे मी त्यांना देहाचाही आधार मिळू देत नाही. त्यांना दगड, गवत अशा प्रकारच्या, जिथे अंधाराचा काळा रंगही काळवंडून जाईल, अशा योनीत जन्म देतो.
जड आणि मूढ अशा योनीत जन्म देतो. अरे पाप देखील त्यांना कंटाळते. म्हणून अर्जुना, आसुरी संपत्ती पोसणाऱ्या मनुष्याच्या मार्गाने कधीही जाऊ नये. ही आसुरी संपत्ती आपल्याजवळ कधीही येऊ देऊ नये. आणि या काम क्रोधादी सर्व दोषांचा नेहमी त्यागच करावा. यामध्ये काम, क्रोध आणि लोभ हेच 3 मुख्य असून ते वाढतात तेव्हा दंभ, दर्पादी दुर्गुण तेथे येतातच. ज्या कुणाला सर्व प्रकारच्या दुःखाचा अनुभव घ्यायची मोठी इच्छा असेल त्याने या दुर्गुणांच्या मार्गावर जरूर जाऊन बघावे. यांच्यामुळे ताबडतोब अपायप्राप्ती होतेच, काही वाट बघावी लागत नाही. फार काय, रौरव नावाच्या नरकाचा जो दरवाजा आहे तो या तिघांच्या द्वारेच बनला आहे. जणू त्रिशंकू प्रवेशद्वारच होय. या त्रिदोषांनी जो युक्त असतो त्याचे या रौरव नरकपुरीत मोठे सन्मानाने स्वागत होते. म्हणून या त्रिदोषांचा त्याग करणे हे श्रेयस्कर आहे. त्रिदोष कुठले? काम, क्रोध आणि लोभ. या त्रिदोषांचा त्याग करणे हे श्रेयस्कर होय. शास्त्रात जे 4 पुरुषार्थ सांगितले आहेत म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, ते साध्य करण्यासाठी सुद्धा या तिघांचा म्हणजे काम, क्रोध, लोभ त्यांचा त्यागच आवश्यक आहे. केवळ मोक्षासाठी यांचा त्याग करावा असे नसून सर्वच ठिकाणी यांचा त्याग करणे योग्य होय. हे तिघे शरीरात हजर असेपर्यंत मनुष्याचे कल्याण होणे कधीही शक्य नाही. ज्याला आत्मकल्याण साधायचे आहे त्याने यांच्या वाटेला कधी जाऊच नाही. पोटाला दगड बांधून पोहणे कधी शक्य असते का? म्हणून शहाण्याने या त्रिदोषांचा दगड पोटाला बांधूनच घेऊ नये. मग भवसागर तरून जाणे सोपे होते. हे काम, क्रोध, लोभ हे तिघेजण सोडले असता संत संगती लाभते, गुरुकृपेचा लाभ होतो आणि मग आत्मानंद रूपी माऊलींची भेट घडते. हे लक्षात ठेव हो पार्था. हरिओम तत्सत. भाग 6 समाप्त.